एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अश्यूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. संध्याकाळी झोपण्याच्या पूर्वी जर आपण ठरवून ठेवलेलं असलं, की उद्या मी सकाळी ही भाजी बनवणार आहे, ती व्यवस्थित निसून पुसून जर ठेवली ना, तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात मात्र खूपच छान होते. नाहीतर मग तोच नेहमीचाच प्रश्न, आज मी भाजीला काय बनवू? जर घरामध्ये भाजीपाला असला तरीही तोच क्वेश्चन आणि नसला तरीही तोच क्वेश्चन असतो आपल्याला. तर आज तशीच माझी सुरुवात झालेली होती. काय बनवावं बरं आज भाजीला? आणि असं करता-करता मग ठरवलं, की चला आज आहे ना एखादी डाळच बनवून घेऊयात. आता इतक्या साऱ्या डाळी असतात ना, आता त्यातली कोणती बनवावी हाही दुसरा प्रश्न मला पडलेलाच होता. पण म्हटलं चला खूप दिवस झालेले आपण उडदाची डाळ नाही खाल्ली. उडदाच्या डाळीला आम्ही घुट्ट सुद्धा म्हणतो. तुम्ही काय-काय म्हणतात ना, ते नक्की कमेंटद्वारे सांगा. तर तीच बनवूया आणि थंडीच्या दिवसामध्ये ते खूप चांगलं असतं. जर घरामध्ये सर्दी, खोकला असेल, खोकल्याचं नाही माहिती, पण सर्दीसाठी नक्की ती पिली जाते. त्याचं सूप करून पितात. तर म्हटलं चला आज आपण आहे ना हीच डाळ बनवूया. आणि बरणीमध्ये बघितलं तर बरणी मात्र पूर्ण रिकामी होती. त्याच्यामध्ये थोडीसुद्धा डाळ नव्हती. मग डब्यामध्ये मस्त स्टोअर करून ठेवलेलं होतं. म्हटलं चला आणि त्यातल्या त्यात मला त्याला आहे ना 1-2 कीडसुद्धा दिसले आणि माझं नेहमीचंच आहे. चाळणी ही माझी वरच्या वरच मी ठेवलेली असते. मला थोडंसंही कीड वगैरे काही दिसलं, की लगेच ते चाळून त्याला उन्हामध्ये ठेवून देत असते. म्हणून म्हटलं जी काही डाळ आहे ना ती सगळी चाळून ठेवूया. तर जी काही उडदाची डाळ होती ती चाळून व्यवस्थित बरणीमध्ये भरून ठेवली आणि याच डब्यामध्ये माझी तुरीची पण डाळ होती. तुरीची डाळ आणि उडदाची डाळ आमची घरचीच असते. आता उडदाची डाळ माझी संपलेली, पण तुरीची अजून आहे आणि तुरीच्या डाळीची जी काही बरणी आहे ना, ती बघितली तर ती पूर्ण संपलेली होती. एकदम थोडंसं होतं. म्हटलं चला आता डब्बा आपण वरती काढलेलाच आहे ना, ही पण डाळ व्यवस्थित चाळून निसून आणि पूर्ण बरणी आपण भरून ठेवूयात. म्हणजे जेव्हा पण वरण करायचं असलं ना, तेव्हा प्रत्येक वेळेस ते चाळत बसावं लागत नाही. आठवड्यातून 2दा का होईना आमच्या घरामध्ये तूर आणि मुगाच्या डाळीचं जे काही वरण आपण रेग्युलर बनवतो ना, तर ते बनलंच जातं. कारण आम्हा सगळ्यांनाच ते आवडतं. त्यामुळे ही जी काही बरणी आहे ना, ती लवकरच खाली होऊन जात असते. हे थंडीचे दिवस सुरू झाले, की एक मोठी समस्या आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये दिसायला लागते. आता माझ्या घरात तर दिसतेच बरं का. ती म्हणजे कडधान्यांना इतकी लवकर कीड लागते ना, की काय सांगावं. मेन म्हणजे गव्हांना लागते. त्यानंतर ही जे काही कडधान्य असतात त्याला पण. आता कडधान्य कसं असतं ना, कमी प्रमाणामध्ये आपण स्टोअर करतो. जसे लागले तसे. पण घरचे असले तर मग त्यांना कीड लागते. कितीही काळजी घेतली ना आपण तरी थोडं फार का होईना ना कीड हे लागतंच. तर अशा वेळेस मी तर नेहमी एकच गोष्ट करते, ते व्यवस्थित कडधान्य किंवा गहू का असेना ते व्यवस्थित चाळून घेते आणि त्याला छान असं ऊन दाखवते. त्यामुळे ना त्यातला जो काही ओलावा वगैरे असतो ना, तो निघून जातो आणि किडे पण निघून जातात आणि त्यानंतर पुन्हा ते एअरटाईट कंटेनरमध्येच ठेवत असते. नेहमी एअरटाईट कंटेनरच यूज करायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये तेजपत्ता किंवा लवंग, काळी मिरी किंवा मग बोरिक ॲसिडची पावडर सुद्धा भेटते. ती पण त्यामध्ये मिक्स केली तरीही चालतं. जेणेकरून कीड लवकर होत नाही. तर अशी मी इतकी सारी काळजी घेत असते, पण तरी मला कधी-कधी ना एखादा का होईना कीड हा दिसतोच. पण दिसला की लगेच मी त्याला व्यवस्थित चावून ऊन देऊन टाकत असते. जसं मी तुम्हाला सांगितलं. तर चला आता आज मला उडदाची डाळ बनवायची होती, पण ती उडदाची डाळ बनवताना माझ्याकडनं किती कामं झाले ना, ते मला सुद्धा कळलं नाही. पण काय करणार, आता आपल्या सगळ्यांना सवयच झालेली आहे. कामात काम जर निघालं, तर ते पूर्ण करूनच टाकायचं. पूर्ण झाल्याशिवाय अजिबात थांबायचं नाही. त्यामुळे आपली भरपूर कामं होतात आणि वेळही वाचतो. पुन्हा हा वेळ द्यावाच लागतो नंतर. त्यापेक्षा मग दिसतंय ना, तर करून घ्यावं. तर आता चला, ही मी उडदाची डाळ इथे छान व्यवस्थित धुवून घेते. त्यामध्ये मीठ, हळद टाकून त्याला शिजवून घेते आणि फोडणी कशी देते ना, ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. उडदाच्या डाळीची बरणी ठेवायला गेले आणि सोयाबीन वड्यांची बरणी दिसली. त्यातही मला 2-3 कीड दिसले. म्हटलं चला याचंही काम लगेच करून घेऊयात. तर त्याला पण व्यवस्थित चावून घेतलं आणि बाहेर उन्हामध्ये नेऊन ठेवणार आहे. माझं कसं होऊन जातं सांगू का तुम्हाला? जर आता मी ह्या सोयाबीन वड्यांच्या बरणीकडे जर दुर्लक्ष केलं असतं, जाऊ दे आपण नेक्स्ट टाईम करूया. आता उशीर पण झालेला आहे. पण जर मी ते काम आता नाही केलं, तर त्यामध्ये कीड पण वाढणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या डोळ्यासमोर कंटिन्यू तीच बरणी दिसते, जोपर्यंत मी तिला क्लीन करून ठेवत नाही किंवा ते जे काही सोयाबीन वड्या आहेत, त्या चाळून वगैरे व्यवस्थित त्याला ऊन देत नाही ना, तोपर्यंत तेच काम माझ्या डोळ्यासमोर फिरत असतं. जी काही किचनवर छान अशी धूळ साचलेली होती, तर ती धूळ नव्हती, बोरिक ॲसिडची पावडर होती. तर ती आणि थोडेसे काही किडे होते ना, तर ते सगळं मी व्यवस्थित किचन आणि बेसिन जो होता ना, तो क्लीन करून घेतला आणि त्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं, मीठ आणि हळद टाकून मी जी काही डाळ आहे, तर ती शिजत ठेवून देत असते. तर आता डाळीचा कुकर लावून देते, म्हणजे जो काही किचनवरचा बाकीचा पसारा आहे ना, तो पण आवरून घेईला. आता किचन मला नेहमी असं नीटनेटकं, सुटसुटीतच आवडतं. माझे भांडे वगैरे घासून झाले ना, तरीसुद्धा मी ते बाहेर गॅलरीमध्येच नेऊन ठेवते. किचन नेहमी माझा असा मोकळा-ढाकळाच असतो. स्वयंपाक करताना पण तेवढ्यापुरती तेवढी गर्दी होतच असते. असं नाही की मग स्वयंपाक करताना गर्दीच होत नाही. स्वयंपाक करताना खूप सारा गोंधळ होऊन जातो किचनवर, पण तो मी लगेचच्या लगेच आवरून घेत असते. जोपर्यंत मी ते आवरत नाही ना, तर तोपर्यंत मला काही राहवलच जात नाही. मी पटकन तो आवरून सुद्धा घेते. तर चला
आता हे जे काही चहाचं पाणी आणि ज्या काही सोयाबीन वड्या आहे ना, त्याला उन्हामध्ये ठेवते आणि हे पाणी पण झाडांना द्यायचं आहे. हे जे काही स्टँड होते ना, ते घसरून मी मागे उन्हामध्ये ठेवले होते. आता ते पण मी इकडे साईडला ठेवून देते आणि आता हे जे काही चहाचं पाणी असतं, म्हणजे चहा झाल्यानंतरचं आपण ते काही बेसिनमध्येच ओतून देतो. पण ते पाणी ना झाडांना द्यायचं. पण असं नाही की दररोजच्या दररोज ते झाडांनाच द्यायचं. म्हणजे आज जर एका झाडाला दिलं ना, तर उद्या दुसऱ्या झाडांना द्यायचं. आता मी एकदा नागलीचा वेल आहे त्याला देते, नंतर अळूच्या झाडांना, फक्त तुळशीला देत नाही. बाकी सगळ्या झाडांना मी ते पाणी देत असते. त्यामुळे झाडे ना छान अशी टवटवीत राहतात. उडदाच्या डाळीबरोबर जर भाकर असली ना, तर मस्त बेत बनून जातो बरं का. मला तरी खूप आवडतं उडदाची डाळ, भाकरी, कांदा. इतकं मस्त कॉम्बिनेशन आहे, की काय सांगावं तुम्हाला. तुम्ही सुद्धा एकदा खाऊन तर बघा, तुम्हाला जर आवडत नसेल तर. तर इथे मी 2च भाकरी बनवल्या, कारण आरू आणि मलाच ही भाकर आवडते. ज्वारीच्या 2 भाकरी बनवल्या आणि बाकीच्यांसाठी चपाती सुद्धा बनवून घेतली आणि मला भात सुद्धा लावायचाच आहे. ह्या डाळीबरोबर भाकर आणि भात पाहिजे म्हणजे पाहिजेच असतो. तर म्हटलं आता जो काही कुकर आहे ना डाळीचा, तर तो रिकामा झाला की मी त्यामध्येच भात लावून देईल. कशाला उगाच जास्त भांडे काढायचे, शेवटी ते मलाच घासावे लागणार आहे. त्यामुळे म्हटलं चला होईल हळू-हळू आणि लगेच काही कुणाला भूक लागलेली नव्हती आणि स्वयंपाकसुद्धा 10 वाजताच माझा रेडी झालेला होता. आरुष गेला होता मामाच्या घरी आणि तो आत्ताच आला. त्यामुळे त्याने अशी गोड मला मिठीसुद्धा मारून घेतली आणि लगेच फ्रिज उघडून बघितलं, काय गोड आहे फ्रिजमध्ये. त्याला आणि मलाच गोड पदार्थ खूप आवडतात. त्यामुळे तो सुद्धा फ्रिजमध्ये बघत असतो आणि मी सुद्धा जेवण झाल्यावर बघत असते. आता खूप जणांना सवय असते, जेवण झालं की गोड पदार्थ खाल्लाच गेला पाहिजे. तशी मला पण आहे. पण मी काय करते ना, घरामध्ये गोड पदार्थ आणण्याचंच कमी केलेलं आहे. कधीतरी आणतो, मग ते खाल्लं की परत आणायचंच नाही लवकर. आणि त्याचबरोबर थंडीच्या दिवसामध्ये ना, सध्या वजनसुद्धा खूप पटकन वाढलं जातं आणि असे गोड-गोड पदार्थ जर घरात असले ना, तर कसं वजन कमी होणार? ते खाल्ले जातात. एकदा जर बघितलं ना, तर ते खाल्लं जातं. आणि अशा वेळेस आपणच आपल्या मनाची समजूत काढतो, जाऊ दे आजच्या दिवस खाऊन घेऊ, उद्यापासून अजिबात खायचं नाही. उद्यापासून नाही म्हणजे नाहीच, गोड पदार्थ बंद. तर अशी आपण समजूत काढतो. पण जोपर्यंत तो पदार्थ घरातला संपत नाही, तोपर्यंत तो आपण खाल्ल्याशिवाय राहतच नाही. त्यापेक्षा घरात आणायचंही नाही गोड-गोड आणि वजनही आपलं वाढवून घ्यायचं नाही. असे छोटे-मोठे जुगाड किंवा ट्रिक्स मी यूज करत असते. आता आपल्याला खायचं नाहीये, आपलं वजन वाढतं म्हणून मुलांना द्यायचं नाही, तर असं नाही बरं का. तर मुलांसाठी मुलांना जेवढं लागतं ना, तेवढ्याच प्रमाणामध्ये त्या गोष्टी आणायच्या, त्यांना खाऊ घालायच्या पोटभर. पण आपण मात्र अजिबात तोंड नाही लावायचं. थोडंसंच आणायचं, म्हणजे थोडं आणलं की लगेच ते संपून पण जातं. तर चला आता इथे माझ्या गरमागरम भाकरी रेडी झालेल्या आहे. व्यवस्थित त्या डब्यामध्ये ठेवून दिल्या आणि रात्रीच्या उरलेल्या चपात्या मात्र मी सकाळच्या पोळ्या झाल्या की तव्यावर ठेवून देत असते. जेणेकरून ते छान कडक होतात आणि त्याला बुरशी वगैरे जरी असलं तर ते निघून जातं. त्यामुळे तव्यावर छान त्या गरम म्हणजे चांगल्या कडकच होऊन देत असते मी आणि त्यानंतरच गाईला किंवा मग कुत्र्यांना देऊन टाकत असते. तशाच मी अजिबात देत नाही. शेवटी आपला जसा जीव आहे ना, तसाच त्यांचा सुद्धा आहे. त्यामुळे जेव्हा त्या पोळ्या छान व्यवस्थित कडक होतात ना, तेव्हाच मी त्यांना देत असते. त्यानंतर थोडेसे बेसिनमध्ये भांडे सुद्धा साचलेले होते, चहा पाण्याचेच होते आणि हा जो काही डब्बा आहे ना, तो गावावरून आलेला होता दिवाळीच्या वेळेस. आता म्हटलं जेव्हा पण चक्कर होईल ना, तर तेव्हा तो देऊन टाकूया. दिवाळीच्या वेळेस आहे ना, दिवाळीचा फराळ ठेवण्यासाठी ना खूप सारे डबे लागतात, जसं शेव, चिवडा वगैरे. तर त्यामुळे मला एक डबा मात्र कमी पडत होता. जेव्हा पण मी ज्वारी डाळ दिली ना, तर ह्याच डब्यामध्ये दिली. तर ते पीठ मी यामध्ये ठेवलं होतं. आता थोडंसंच राहिलं होतं आणि दुसरे डबे पण आता रिकामे व्हायला लागले, म्हणून ते पीठ जे आहे, तर ते दुसऱ्या डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं. आता हा डबा व्यवस्थित घसून पुसून ठेवते, म्हणजे जेव्हा पण गावाला चक्कर होईल, तर तेव्हा मी ते गावी देऊन टाकेल तो डबा. ही डाळ छान शिजली होती, थोडीशी गार होऊन दिली आणि त्यानंतर लगेच फोडणी द्यायला सुरुवात केली. आता नेहमीप्रमाणे जशी आपण बनवतो हिरव्या मिरचीचीच तशीच बनवली आहे. कढईमध्ये छान असं तेल घेतलं, जी काही माझी हंडी आहे त्यामध्ये जिरं, मोहरी ॲड केली. हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता, त्यानंतर त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे थोडंसं खोबरं आणि जी काही डाळ शिजलेली होती ना, त्यातली थोडीशी डाळ मी ग्राइंड करण्यासाठी घेतली होती. ते सगळं मस्त मिक्सरमधनं बारीक केलं आणि ते सुद्धा त्यामध्ये ॲड केलं. थोडीशी हळद आणि त्याचबरोबर भाजणीचं पीठ सुद्धा त्यामध्ये टाकलं, जेणेकरून त्याला छान असा थिकनेसपणा येईल. जेवढी मला हवी होती अंदाजानुसार तेवढं पाणी मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता मी अशाच पद्धतीने नेहमी बनवत असते. तुम्ही कशी बनवता तर तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आता माझा थोडासा आवाज जो आहे ना, तो मिसमॅच झालेला तुम्हाला वाटत असेल. पण माझ्या माईकची जी काही चार्जिंग होती ना, ती संपली होती म्हणून असा आवाज येतोय. तर चला, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर. बाय बाय.